हॅलो, कशा आहात सगळे? तर आहे ना, आज आहे मी गेटच्या बाहेरून बसले होते आणि खूप कंटाळा आला होता. असं वाटत होतं कुठेतरी बाहेर फिरायला जावं, म्हणून तयार झाले आणि बाहेर आली आणि गेटवरती येऊन बसली होती. खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता आणि त्यांची माझी तब्येत बिघडली होती. तो घरामध्ये सारखा कीर 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 करत होता आणि या गोष्टीचा मला खूप वैताग आलेला, म्हणून त्याला घेतला आणि तयार होऊन बाहेर आलो. म्हटलं कुठेतरी फिरून यावं. तर माझी एक मैत्रीण घरी येणार होती, तिचा फोन आला होता की मी घरी येतोय, म्हणून तिची वाट बघत परत आम्ही गेटवरती बसलो. गेटवरती ना सगळ्या स्कूल वगैरे सुटल्या होत्या, तर इथून ना सगळे येणं जाणारे बाहेर आल्याच्या नंतर नित्यान सुद्धा माझा थोडा शांत झाला. तो पण सगळं बघत बसला. थोडं त्याला पण जरा चेंज वाटलं. मध्येच अचानक पाऊस चालू झाला, म्हणून आम्ही तिथून उठलो आणि एका रूमच्या आडोशाला जाऊन थांबलो. थोडा वेळ थांबलो आणि पाऊस गेल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो. म्हटल्यानंतर आणि याच्या डोक्यावरती पाऊस पडला असता नित्यांशच्या, तर तो परत आजारी पडला असता. अगोदरच त्याला सर्दी वगैरे झाली. या गोष्टीची मला खूप जास्त भीती वाटते. थोडा सुद्धा आला. त्या स्कूलमधून सकाळी येताना त्याची सँडल तुटली होती, तर तो शिवायला तो गेला होता बाहेर आणि तेवढा तो पण आला होता. आमच्या सोसायटीच्या बाजूला या ठिकाणी ना गणपतीच्या मूर्तीचं कलरिंगचं काम चालू होतं. गणपती मूर्ती इथं भेटतात. तर श्री मला बोलत होता, मम्मी आपण तिकडे जाऊया का? आणि नंतर ना परत आम्ही तिकडे निघालच होतो, तेवढ्यात परत एकदा जोरात पाऊस चालू झाला आणि आम्ही स्वराची रिक्षा तिथे उभी होती, त्याच्यात जाऊन बसलो आणि थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. मग नंतर घरी आलो, चहा वगैरे घेतला थोडासा आणि तोपर्यंत माझी मैत्रिणी येणार होती, तिचा फोन आला होता की मी येते म्हणून. तोपर्यंत मी चहा वगैरे घेतला. चहा घेऊन झाल्याच्या नंतर माझी मैत्रीण आली होती आणि तिचा ना एक छोटासा स्मॉल बिझनेस आहे अगरबत्त्यांचा, तर त्याकडून मी अगरबत्त्या घेतल्या होत्या. आता गणपती बाप्पा येतील तर त्यावेळेला लागेल आपल्याला, म्हणून मी घेऊन ठेवल्या आणि ती दरवर्षी मला द्यायला येते. यावर्षी सुद्धा ती आली आणि त्याच्यानं अशी मसाला अगरबत्ती घेतली होती आणि याच्यातले 2 फुले आहेत ना, त्यातला एक फुला तिची एक दुसरी मैत्रिणी तिला द्यायचा होता आणि धुपाचे 2 बॉक्स घेतले होते. तर आपली जवळची व्यक्ती असा काहीतरी बिझनेस वगैरे करते, पण तिला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण म्हणतो ना, मराठी माणूस मराठी माणसाला पुढे नेतं, तर आपण काय नाही आपल्या मैत्रिणीला पुढे नेऊ शकतो.